महाराष्ट्रातील सर्व मित्रांना अगदी मनापासून नमस्कार। आपण इजिनियस मॅथ चॅनल पाहत आहात आणि गेल्या बऱ्याच महिन्यापासून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला गणित समजण्यासाठी बराच फायदा होत आहे। अशा बऱ्याच प्रतिक्रिया मला चॅनलवर मिळाल्या, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि या पूर्व परीक्षेमध्ये पेपर 2 आणि पेपर 2 मध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीसॅट भाग। तर सीसॅट म्हणजेच बऱ्याच मित्रांच्या मनामध्ये भीती आहे की हा पेपर नेमकं कसा येईल आणि नेमकं कोणत्या पद्धतीने आपल्याला पेपर सॉल्व्ह करावा लागेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल हा पेपर 2 वरच अवलंबून आहे। कारण पेपर 1 मध्ये सर्वसामान्य सर्व मुलांना जवळपास पेपर अवरेजली सारखा आणि समान जातो, परंतु सेकंड पेपर जो आहे त्यामध्ये गणिताचा जो भाग आहे आणि त्याचबरोबर रिझनिंग, तर हे नेमकं प्रश्न कसे सोडवावे या संदर्भामध्ये मी थोडं तुमच्याशी हितगुज करणार आहे। तर पेपर 2 मध्ये एकूण 80 प्रश्न असणार आहेत आणि आपल्याला वेळ असेल 2 तास। तर सुरुवातीला एक माझा सल्ला असा असेल, शेवटचे जे 5 प्रश्न आहेत जिथे निर्णय क्षमता घेण्याचे आपल्याला प्रश्न सोडवावे लागतात, तर ते 5 प्रश्न गेल्या पहिल्यांदा सोडवून टाका, म्हणजे तुमची निर्णय क्षमता स्ट्रॉंग होईल आणि त्या ठिकाणचे तुम्हाला 5 प्रश्नाचे 12.5 गुण नक्कीच मिळतील। त्यानंतर जर तुम्हाला पेपर सोडवायची स्ट्रॅटेजी तयार करायची असेल तर जेवढे काही गणिताचे प्रश्न आहेत, आणखी एकदा मी आवर्जून सांगतोय, जेवढे काही फक्त गणिताचे प्रश्न, रिझनिंगचं नाही, तर मित्रांनो गणिताचे प्रश्न सोडवा। गणिताचे 12 ते 13 प्रश्न असतात आणि ते प्रश्न सोडवल्यानंतर नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि कॉन्फिडन्स वाढल्यानंतर तुम्हाला उतारा किंवा पॅसेज सोडवत असताना सुद्धा त्याचा बराच फायदा होणार आहे। तुम्ही जर सुरुवातीलाच पॅसेज हातावर घेतले तर तुम्हाला पॅसेज वाचण्यामध्ये बराच वेळ जाईल आणि शेवटी जो वेळ उरला आहे आणि त्यावेळेस तुमचा गोंधळ होऊ शकतो। त्यामुळे गणिताचे प्रश्न आणि निर्णय क्षमतेचे प्रश्न जर तुम्ही सुरुवातीला सोडवलात तर पॅसेज सोडवताना तुम्हाला इतकं मोठं टेन्शन येणार नाही। तर त्यामुळे तुम्ही सुरुवातीला शेवटचे 5 प्रश्न, त्यानंतर गणिताचे 12 ते 13 प्रश्न, रिझनिंगचे प्रश्न सोडवत असताना मात्र जे प्रश्न उतारा टाईपचे आहेत, जसं की 6 विद्यार्थी आहेत आणि ते टेबलाभोवती बसले, किंवा ए हा इंजिनियर आहे तो चेन्नईला असतो, किंवा अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत, असे 3 ते 4 प्रश्न असतात, ते प्रश्न टोटली अवॉइड करा। कारण त्या प्रश्नाला तुमचा 5 मिनिट जरी वेळ गेला तरी निश्चित उत्तर सापडेल असं नक्की सांगता येणार नाही। त्यामुळे जर तुम्ही ते 2-3 प्रश्न सोडवण्यापेक्षा एक उतारा चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात। त्यामुळं रिझनिंगचे काही प्रश्न हे आपण टाळलेले चांगले असतील। तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये जर ही स्ट्रॅटेजी वापरली तर खूप फायदा होईल। बद्दलची जर रणनीती चांगली आखली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल। सर्वांना आणखी एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर आज झालेल्या पेपरचे सीसॅटचे उत्तर असतील तर ते उत्तर याच चॅनलवर तुम्हाला आजच पाहायला मिळतील। चॅनल सोबत राहा आणि यानंतरच्याही वेगवेगळ्या परीक्षेसाठी तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजेत ते नक्की कमेंट्समध्ये लिहा, तुम्हाला त्या पद्धतीचे व्हिडिओ केले जातील। कारण गणित हा जगातील सर्वात सोपा विषय आहे आणि हा सोपा विषय आपणास किंवा संपूर्ण जगाला, संपूर्ण विद्यार्थ्यासाठी सोपा कोण्या पद्धतीने आहे हे सांगण्याचं काम आपल्यासोबत मला करण्याची संधी मिळत आहे। तर चॅनल सोबत राहा। धन्यवाद, थँक्यू, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट।